एका ठिकाणी हत्ती बांधलेला, म्हणजे हत्ती असतो, त्या हत्तीच्या शेजारून एक सुज्ञ माणूस जात होता. त्याने त्या हत्तीकडे निहाळून पाहिलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्या हत्तीला एकदम छोट्याशा दोरीने एका खांबाला बांधलेलं होतं, जो की ती दोरी तो हत्ती सहज तोडू शकत होता. तरी पण त्या हत्ती काही ती दोरी तोडत नव्हता. त्याला एक आश्चर्य वाटलं की एवढा मोठा हत्ती आहे आणि एवढ्याशा दोरीने कसा बांधलेला आहे. तिथे जवळच हत्तीचं राखण कोण करते रे? माणूस. त्याला काय म्हणतात? नाही, त्या हत्तीच्या वर बसलेला असते मस्तकावर. हत्तीची देखरेख करते, हत्तीला खायला घालते, हत्तीची काळजी घेते. त्याला काय म्हणतात? माहूत. काय म्हणतात? माहूत. आणि मग त्या व्यक्तीने त्या माहूताला विचारलं, का हो दादा, या हत्तीच्या पायाला तुम्ही छोटीशी दोरी बांधलेली आहे. वास्तविक ही दोरी तर ते तोडू शकते, परंतु ते हत्ती ती छोटी दोरी का तोडत नाही? हा मोठा प्रश्न त्या माणसाला पडला. त्या माहुताने छान उत्तर दिलं, तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे, तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे, परंतु हा जेव्हा हत्ती छोटंसं पिल्लू होतं ना, तेव्हा याला हीच दोरी तेव्हा सुद्धा बांधलेली होती. आणि तो छोटा असताना त्याने खूप प्रयत्न केले ती दोरी तोडायचा खूप प्रयत्न केला, परंतु तो छोटा असल्यामुळे ती दोरी त्याला काही तुटली नाही. मग त्याने काय केलं, हत्तीने तो प्रयत्न करणे सोडून दिलं. त्याच्या डोक्यामध्ये काय आलं की ही दोरी आपल्याला तुटत नाही. आणि हळूहळू हत्तीची आता पूर्ण वाढ झाली. तो पूर्ण मोठा हत्ती झाला, प्रौढ हत्ती झाला. परंतु तरीही त्याच्या मनामध्ये काय आहे रे? ती दोरी तोडू शकत नाही. आणि म्हणून त्याच्या मनामध्ये ती गोष्ट रुजलेली आहे लहानपणापासून की ही दोरी मी तोडू शकत नाही. आणि त्यामुळे हत्ती अजूनही ती दोरी तोडायचा प्रयत्न करत नाही. या गोष्टीवरून काय शिकायचं आपल्याला? प्रयत्न करणं सोडायचे नाही ते तर आहेच, परंतु एखादी जर गोष्ट, आता लहानपणी हत्तीला अपयश आलं होती ती दोरी तोडायसाठी, मग त्याने काय केलं, ते तसंच पचवून घेतलं आणि मानसिकता तशी तयार करून दिली की आपल्याला हे होत नाही. आणि मोठं झाल्याच्या नंतर सुद्धा त्याने तेच डोक्यात ठेवून दिलं की आपल्याला हे होत नाही. परंतु आपण या गोष्टीतून हे शिकायचं आहे की एकदा जर अपयश आलं, दोनदा आलं, तीनदा आलं, तरी सुद्धा आपण आपले प्रयत्न करायचे सोडायचे नाही. वास्तविक त्या मोठ्या हत्तीने जर एकदा फक्त त्या दोरीला असा हिसका दिला तरी पण ती दोरी तुटते, परंतु त्याने मानसिक गुलाम होऊन बसला. तो काय झाला? मानसिक गुलाम झाला. तो स्वतःच्या म्हणजे बुद्धीचा गुलाम झाला की आपल्याला ती येत नाही. अनेक वेळा आपलं असं होते की आपल्याला ही गोष्ट जमत नाही, 1-2 वेळा करून पाहतो आपण आणि परत ती गोष्ट जमली नाही की आपण ती गोष्ट करायची सोडून देतो. वास्तविक आपण कुठल्याही मानसिक गुलामीत राहायला नको. दुसरी गोष्ट, एकदा जर अपयश आलं तर आपण ती गोष्ट करायची सोडायची नाही. सतत त्या गोष्टीवर पुन्हा पुन्हा काम करायचं. काय सांगता येते कधी आपल्याला यश येईल ते? जसं की मागे तुम्हाला काय सांगितलं होतं, एडिसनने किती वेळा प्रयोग केले? 1000व्या प्रयोगाला काय झालं, लाईट लागला. परंतु 999 प्रयोगाला लाईट लागला नव्हता. याचा अर्थ 999 प्रयोग फेल गेले का? 999 प्रयोगामध्ये त्यांनी प्रत्येक प्रयोगामध्ये नवीन गोष्ट शिकली होती आणि म्हणून 1000व्या प्रयोगाला काय झालं, लाईट लागला. म्हणून आपण आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये सुद्धा प्रयत्न करणं सोडायचं नाही. एखादी गोष्ट जर जमली नाही तर तिचा नाद सोडायचा नाही. जोपर्यंत ती गोष्ट आपल्याला जमत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीच्या पाठीमागे राहायचं आहे, मानसिक गुलाम राहायचं नाही. अजून या गोष्टीवरून हे शिकायचं आहे की बरेचदा आपली कॅपॅसिटी असते, आपली क्षमता असते ती गोष्ट करायची. त्या हत्तीची क्षमता आहे ती दोरी तोडायची, परंतु त्याने ती क्षमता वापरलीच नाही. भले तो मोठे मोठे ओंडके, मोठे मोठे लाकडं जंगलातून ओढून आणायची
त्याची ताकद आहे, त्याचा माहूत, त्याच्यासाठी त्याचा उपयोगही करायचा, वापरही करायचा त्या हत्तीचा, परंतु त्याने त्या दोरीकडे मात्र शुद्ध स्वरूपात दुर्लक्ष केलं आणि तिथे स्वतःची क्षमता वापरली नाही. असंच आपलंही होते बरेचदा. आपल्याला खूप चांगली गोष्ट जमते, ती आपण गोष्ट सोडून देतो आणि दुसऱ्याच गोष्टीकडे कुठेतरी आपलं मन लावून बसतो. म्हणून वाईट गोष्टीमध्ये आपलं मन लवकर लागते आणि चांगल्या गोष्टीत लागत नाही. म्हणून आपली क्षमता आपण नेहमी ओळखायची ना, आपले प्रयत्न करणं सोडायचे नाही. हे आजच्या गोष्टीवरून आपल्याला शिकायचं.